मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण आजपर्यंत चॅनलला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही करणार ही अपेक्षा. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी एकदम महत्वाचं लँग्वेज स्टडी, कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स कसे मिळवायचे किंवा जे अनवॉन्टेड आहे ते कसं टाळायचं आणि नेमकं अभ्यास करून नेमक्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी कशा सोडवायच्या हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर बघा, या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ या ठिकाणी पाहिला तर तुम्हाला निश्चितपणानं तुमचे 10 मार्क्स त्या ठिकाणी मिळतील याची मी गॅरंटी देतो. लक्षात आलं? आता पहा, पहिल्यांदा फार सोपं आहे. डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 1 येतो लँग्वेज स्टडी मध्ये. डू ॲज डायरेक्टेड सांगितलंय तसं करायचंय. अटेम्प्ट एनी 4 म्हणजे इथं फक्त तुम्हाला 4 प्रकारचे ग्रामर त्या ठिकाणी आपल्याला सोडायचंय आणि त्याच्यासाठी मार्क्स जे आहेत, किती मार्क्स आहेत रे? 8 मार्क्स आहेत. मग आता 4 प्रकारचे सोडवायचे. देताना किती देतात? 1 2 3 4 5 6. ओके, तर याच्यात आपण आता हा 3 जो आहे आणि 5 जो आहे, आता 3 मध्ये काय असतं रे? पंक्च्युएट द फॉलोइंग. थोडं किचकट आहे, सोडून द्या. 5व्या मध्ये काय असतं? रिलेटेड वर्ड्स असतं. रिलेटेड वर्ड्स नाही का, एक शब्द मध्ये दिला जातो त्याचे रिलेटेड वर्ड्स. त्याच्याही पेक्षा मग राहिलेले हे जे 4 आहेत याच्यामध्ये निश्चितपणाने तुम्हाला 8 मार्क मिळतील. कसे ते पहा. ओके, आता पहा, ए मध्ये पहिल्यांदा तुम्हाला पहिला जो आहे तो काय दिलेला आहे? कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. आता लेटर्स किती आहेत रे एबीसीडी मध्ये? लेटर्स म्हणजे काय बघा, एबीसीडी मधले जे अल्फाबेट्स आहेत, किती आहेत रे अल्फाबेट्स? तर अल्फाबेट्स या ठिकाणी 26 अक्षरं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत आणि ही जी 26 अक्षरं आहेत या 26 मधले आपल्याला इथे जे गाळलेले आहेत ते त्या ठिकाणी भरायचे आणि अर्थपूर्ण शब्द करायचा आहे. मग आता इथं जर आपण पाहिलं तसा हा तुलनेने एकदम सोपा प्रकार आहे. PEPLE दिलाय आणि इथं जो मिसिंग अल्फाबेट आहे तो आपल्याला टाकायचा आहे. मग काय होईल रे? तर PEOPLE अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. लक्षात आलंय? त्याच्यानंतर इथं MAT आणि H दिलेला आहे, याच्यातला मिसिंग वर्ड कोणता आहे? C घातला तर तिथं काय होईल? मॅच हा अर्थपूर्ण शब्द होईल. त्याच्यानंतर HOU डॅश आणि E दिलाय. इथं जर तुम्ही यस घातला तर हाऊस हे त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द होईल. आता शेवटचा पहा बरं, इथं ADLT दिलंय. इथं जर तुम्ही यू हे अल्फाबेट त्या ठिकाणी घातलं तर तुमचं त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द होईल. लक्षात आलंय? मग आता एखाद्याने इथं 2च सोडले, 3च सोडले, 1 राहिला, तर प्रत्येक जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी अर्ध्या मार्कासाठी तुम्हाला आहे. लक्षात आलं? ज्यावेळी तुम्ही 4 या ठिकाणी शब्द व्यवस्थित लिहाल त्यावेळी तुम्हाला 2 मार्क मिळतील. छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आपण कव्हर केल्या पाहिजे. कधी कधी काय होतं, एखादा शब्द राहून जातो, 1.5 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, अर्धा मार्क त्या ठिकाणी मक्कर त्या ठिकाणी जाऊन जात. ठीक आहे. दुसरा प्रकार पहा बरं, आता इथं पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? परत एकदा पहा, इथं मी तुम्हाला काय सांगितलं, हे अल्फाबेट्स. मग अल्फाबेट्स किती आहेत रे? 26 आहेत. मग अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? क्रमानं. आता मला वाटतं 10वीला गेलं म्हणजे आपल्या प्रत्येकाला ABCD येत असेल नाही का? ABCD EFG Z पर्यंत. ओके, मग ABCDचा जो क्रम आहे, क्रम लक्षात येतोय, त्या क्रमानुसार या ठिकाणी आपल्याला वाक्य सोडवायचे. लक्षात आलं? मग आता कसा क्रम आहे रे? पहिल्यांदा इथं 2 प्रकारचे या ठिकाणी सेट दिलेले असतात. पहिल्या सेटमध्ये 4 वाक्य दिलेले आहेत, 4 शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या सेटमध्ये 4 शब्द दिलेले आहेत. काही अडचण नाही का? बघा आता पहा, मग त्यामध्ये अगोदर पहिला आपण या ठिकाणी पाहू. मग पहिल्या याच्यामध्ये काय करायचंय? हे जे 4 शब्द आहेत ना, या प्रत्येक शब्दाची सुरुवात पाहिजे. लक्षात आलं का? पहा, अब इथं यस आहे, इथं L आहे, इथं D आहे आणि इथं P आहे. फार तर आपल्याला समजण्यासाठी थोडे त्यांना बाजूला घेऊ. यस, L, D आणि P. लक्षात घ्या बरं का.
आता काय करायचं, आता एबीसीडी मोजत राहायचं. एबीसीडी करत असताना आपल्याला यातला या ठिकाणी कोणता शब्द पहिल्यांदा येतोय त्याला 1 नंबर द्या, दुसऱ्यांदा येईल त्याला 2 द्या, तिसऱ्यांदा येईल त्याला 3 द्या, आणि राहिलेला आपोआपच चौथा होऊन जातोय. लक्षात आलं? मग बघा आता ए बी सी डी या 4 मधला कोणता शब्द आला? डी. मग डी न इकडे सुरू होणारा शब्द कोणता रे? कोणता आहे? डिस्कस. मग तो 1 नंबर नाही ना. अजून उत्तर लिहायचंय आपल्याला. लक्षात घ्या, अशी परीक्षेत असे नंबर देऊ नका, फक्त तुमच्या माहितीसाठी. पुढचे मजा आता ई एफ जी एच आय जे के एल. हा भाई एल न सुरू झालेला शब्द आपला, त्याला 2 नंबर. व्हेरी गुड. चला एम एन ओ पी. मग एस आधी आला का पी आधी आला रे? पी. मग 3 नंबर पर्यंत तुम्ही एकदा शोधले की राहिलेला आपोआपच नंबर 4 त्या ठिकाणी जाईल. लक्षात आलंय का बघा? ओके. मग अशा पद्धतीनं मग आता उत्तर या ठिकाणी आपण कसं लिहिणार आहोत रे? मग उत्तर कसं लिहायचं? आता आपण वरचं हे पुसून घेऊ. ओके. हा, मग आता उत्तर कसं लिहायचं बघा. उत्तर लिहिताना फक्त जसे क्रम दिले आहेत तसं त्याचं त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत. मग आता 1 नंबरला कोण येईल रे? कोण 1 नंबरला? असा नंबर द्या तुमचा. आता 1 कोण 1 नंबरला? डिस्कस. मग त्याला या ठिकाणी या पद्धतीने लिहा. नंतर कोण आहे रे? लीडर. नंतर कोण आहे रे? कारण 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. प्रेझेंट. त्याच्यामुळे पूर्ण खात्री करायची. आणि नंतर आहे सर्वाइव्ह. आणि ज्यावेळी तुम्ही या पद्धतीनं लिहिणार आहात त्यावेळी निश्चितपणानं तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर पहा आता पुढचं पण काय रे? पण हे थोडस वेगळं कसं आहे. आता पहा, इथं लाईट आहे, इथं लॉयल आहे, इथं लक आहे, इथं लार्ज. या 2 मध्ये तुम्हाला एक डिफरन्स दिसल की इथं प्रत्येक शब्दाची सुरुवात वेगळ्या अल्फाबेटने झालेली आहे. इथं मात्र सगळ्या शब्दांची सुरुवात सारख्याच अल्फाबेटने झालेली आहे. घाबरायचं नाही. अशा वेळी काय करायचं? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की आता मला सांगा, हे 4 जण आहेत. मग 4 जणांनी जर सारखीच जंप मारली, त्यात पहिला दुसरा तिसरा चौथा कोण असं कळेल का? नाहीये. मग जर सारखेच पहिले असतील तर त्या पहिल्या शब्दांना थोडा वेळ आपण कट करू. पहिल्या शब्दावर नाही झालं तर कुठे जायचं? दुसऱ्या शब्दावर जायचं. आता पहा, दुसऱ्यांदा काय? इथं आय, इथं ओ, नंतर यू, नंतर ए. आता इथं हे 4ही शब्द वेगळे आलेले आहेत. बरोबर आहे का? कधी कधी काय होतं, 2-2 शब्द सारखे येतात. 2 नंबरला जरी आपण गेलं तर 2 शब्द सारखे येतात. मग 2 जरी शब्द सारखे आले तर आधी जे बिगर सारखे आहेत त्यांचं पाहिजे. लक्षात आलं? मग आता पुन्हा मोजा बरं. एबीसीडी मध्ये कोणता पहिला येतोय? बघ, कोणते शब्द आहेत वाटल्यास त्यांना बाजूला घ्या. इथं कोण आहे? 2 नंबरला आय. इथं कोण आहे रे? ओ. इथं यू, इथं ये. बघा, सारखे शब्द कट केल्यानंतर 2 नंबरच्या शब्दावर आपण गेलो आणि त्या 2 नंबर मध्ये आता पाहिजे एबीसीडी मध्ये पहिला कोण आहे? मग कोण आहे रे पहिला? इथं कोण आहे? आता इथं आहे, इथं ओ आहे, इथं लार्ज. मग इथं काय करायचं? त्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी लिहून घ्यायचा. ओके. म्हणजे याचा विषय संपला. आता यांच्यामध्ये कोण आहे रे? आय ओ यू मध्ये कोण आहे? आय. मग कोण येईन रे? लाईट. फार तर जो शब्द झालाय तो खोडून टाकायचा म्हणजे आपल्याला अडचण राहत नाहीये. आता राहिले या दोघांमध्ये ओ आधी आहे का यू आधी आहे? ओ आधी. मग काय करणार रे? लॉयल. आणि शेवटी राहिलेला लक. तर अशा पद्धतीनं आपल्याला अल्फाबेटिक ऑर्डर करायची. झाले 4 मार्क. युजिंग करेक्ट लेटरचे 2 मार्क आणि इथं अल्फाबेटिकलचे हे 1 मार्काला आहे आणि हे 1 मार्काला आहे. लक्षात आलं? ओके. आता चला पुढचा प्रश्न काय रे? आता तिसरा जो प्रश्न आहे पंक्च्युएट आहे, थोडासा डिफिकल्ट आहे. थोडा वेळ सोडून द्या. कारण काय करायचे, जर आपल्याला 8 मार्क याच्यामधनं क्वेश्चन नंबर 1A मधनं जर फिक्स आपल्याला 8 मार्क मिळणार असले तर मग कर त्या ठिकाणी. कारण इथं वाचणारा वेळ पुढे आपल्याला आपण ज्यावेळी क्वेश्चन पेपर तुमची सगळी घेऊन येणार आहोत, प्रत्येक प्रश्न घेऊन येणार आहोत, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की इथं जो वेळ आहे तो वेळ इथं जास्त घालवायचा नाही.
कारण इथं वाचलेला वेळ आपल्याला पुढे रायटिंग स्किल मध्ये निश्चितपणानं काम येतो. मग आता पहा, म्हणून आपण हे तिसरं जे आहे ते ऑप्शनला सोडून द्या, पाचवं जे आहे ते ऑप्शनला सोडून देऊ. लक्षात आलं? मग आता काय करायचं तर बघा, मेक 4 वर्ड्स. आता एक ध्यानात ठेवा, सूचना नीट वाचत जा. मग किती शब्द पाहिजे बनवायचेत रे? 4 शब्द बनवायचे. मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. लेटर्स म्हणजे अल्फाबेट. एका शब्दामध्ये कमीत कमी 3 अल्फाबेट्स असावेत, लेटर्स असावेत. लक्षात आलं? 3 याचा शब्द बनला पाहिजे. आलं का लक्षात? युजिंग द लेटर्स इन द वर्ड. आणि ह्या शब्दामधलेच सगळे लेटर्स असले पाहिजेत. कळलंय का? बघा किती शब्द बनवायचे. बघा पहिली गोष्ट 4 शब्द बनवायचे. बर, ते 4ही शब्दामध्ये कमीत कमी किती पाहिजेत रे? 3 लेटर्स त्या ठिकाणी असावेत. आणि तुमचे शब्द म्हणजे अल्फाबेट जे आहेत, लेटर्स आहेत, ते याच्यापेक्षा बाहेरचे नको आहेत. लक्षात आलं? आता मला सांगा बरं, मग याच्यातलेच शब्द घेऊन आपल्याला काय करायचंय? याच्यातलेच अल्फाबेट घेऊन आपल्याला शब्द बनवायचे. किती शब्द बनवायचे? 4. मग बघा आता पहिला, मग याच्यातलं तुम्ही आता बघा कोणते शब्द होतात ते पाहायचं. आता आपण बघा, यन आहे, ई आहे, ये आहे, आर आहे. नियर हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झालाय. लक्षात आलं? त्याच्यानंतर पहा बरं, बेंच हा पण होऊ शकतो. किती पण शब्द याच्यावरून तुम्ही तयार करू शकता. बीच हे पण होऊ शकतो. मार्क हा पण त्या ठिकाणी होऊ शकतो. लक्षात आलंय का तुमच्या? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असे 4 शब्द त्या ठिकाणी बनवायचे. एखादा अर्धा एक्स्ट्रा राहू द्या, काही फरक पडत नाही. ओके, तर मग हे एकदम सोपं आहे. आणि म्हणून याच्यातून फक्त दिलेल्या शब्दामधून 4 अर्थपूर्ण शब्द बनवायचे. लक्षात आलंय? त्या शब्दाचा अर्थ पण लागला पाहिजे, नाही तर उगाच कोणतेही 4 लेटर्स घ्यायचे आणि झाला शब्द, असं त्या ठिकाणी चालणार नाही. ओके, आता चला पुढे जाऊ आपण. पुढचं पहा. आता 4 शब्द बनवता येतील. ओके, आता शेवटचा याच्यामधला म्हणजे 3 आपण व्यवस्थित सोडले की आपले 6 मार्क त्या ठिकाणी होऊन जातात. ओके, आता बघा हा प्रश्न या ठिकाणी आहे. कंप्लीट द वर्ड चेन. चेन कळते का रे? चेन एकात एक गुंतून जी तयार होते ती चेन आहे. मग वर्ड चेन बनवायची आहे आपल्याला. सोन्याची चेन नाही बनवायची आहे. काय बनवायची आहे? वर्ड चेन. मग आता वर्डची चेन बनवायची म्हणजे कशाची? ऑफ वर्ड्स. आता इथं पहा बरं का, वर्डची वर्ड चेन आपल्याला बनवायची. मग आता काय करायला सांगितलं त्यांनी? ऍड 4 वर्ड्स. हा बघ इथं असे दिले जातात. 1 2 3 4 शब्द तयार झाले पाहिजे. ओके, each beginning with the last letter of the previous word. आता इथे एक शब्द दिला जातो. मग इथं काय काय दिलं जातं रे? अबे असं दिलं जातं, एक तर नाउन देतात, नाउनची चेन सांगतात, वर्बची चेन सांगतात, किंवा ऍडजेक्टिव्हची चेन सांगतात. लक्षात आलं की? मग ओके, या 3 पैकी एक चेन. आता इथं कोणती चेन आलेली आहे? वर्ब चेन आलेली आहे. लक्षात आलं का? वर्ब चेन आलेली आहे. मग आता काय करायचं की 4 शब्द आपल्याला बनवायचे, पण प्रिव्हियस. आता इथं दिलेला जो शब्द आहे कोणता आहे रे? थिंक आहे. कोणता आहे? थिंक आहे. मग या शब्दाचं शेवटचं लेटर. लेटर कळतं का? आता लेटर म्हणजे आपल्याला एकच लेटर माहितीये. आमच्या काळात पाठवायचे लेटर, तर तसे लेटर नाहीये. पोस्टने येतं ते लेटर नाहीये. त्या लेटरलाच अल्फाबेट म्हणतात, साऊंड म्हणतात. लक्षात? तर लेटर म्हणा, अल्फाबेट म्हणा. आता इथं कोणतं लेटर आहे शेवटी? हा पूर्ण वर्ड झाला, THINK. पण हा या सगळ्या लेटरचा बनून वर्ड झाला. आणि मग या वर्डचा शेवटचा शेवटचं लेटर कोणतं? इथं के. मग तुम्हाला इथं काय सांगितलंय? या के पासून तयार होणार वर्ब पाहिजे. याच्यासाठी आपल्याकडं नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह याचे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला नाउन म्हणजे काय? कशाचंही नाव. वर्ब म्हणजे काय रे? कृती, ऍक्शन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? ऍक्शन. आणि ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द. याच्यावर व्हिडिओ त्या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेले आहेत. चॅनलला जा, त्या ठिकाणी व्हिडिओ पहा. निश्चितपणाने हे 2 मार्क पडतील. पण याचं टेक्निक मी तुम्हाला देतो बघा. पहिलं काय करा तुम्ही? आता
आता या व्हिडिओमध्ये सगळं शक्य नाही. मग एबीसीडी येतील सगळ्यांना, अशी उभी एबीसीडी लिहा. लक्षात आलं का? ए पासून तयार होणारे दोन काय करा रे, नाऊन तयार करा. लक्षात आलं का? आता मी म्हणाल अँट, ऍपल, हा बाई ए पासून तयार झालेले दोन नाऊन. वर्ब तयार करा ए पासून तयार होणारे दोन वर्ब तयार करा. आलं का लक्षात? ऍक्ट, त्याच्यानंतर अरेंज. आलं का लक्षात? त्याच्यानंतर ए पासून तयार होणारे ऍडजेक्टिव्ह पहा. बघ रे, अमेझिंग, अँपल. आलं का लक्षात? या प्रकारचे बरेच ऍडजेक्टिव्ह तुम्हाला दिसतील, तर ते त्या ठिकाणी दोन 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 याचा सेट करा. का तर कदाचित एखादा शब्द बदलायची वेळ आपल्याला अडचण यायला नको. इथं जर म्हटलं तर बॉल, बॅट, कोणताही शब्द तुम्ही घ्या. आलं का लक्षात? बॉल घ्या, बॅट घ्या, नाही का? इथं बाय वर्ब झालं. बाय म्हणजे विकत घेणे, ब्रिंग म्हणजे आणणे. आलं का लक्षात? तर या पद्धतीनं आपल्याला अशा 26 अक्षरांची वेगवेगळे नाऊन, वर्ब आणि ऍडवर्ब यांचं त्या ठिकाणी काय करायचं रे, चेन अशी तयार करून ठेवा. मग आता आपल्याला या ठिकाणी शेवटचं काय रे, मग के पासून फक्त वर्ब चेन म्हटलं तर या ठिकाणी बघा या पद्धतीनं होईल. नाऊन चेन म्हटलं तर याच्यातले शब्द येतील आणि ऍडजेक्टिव्ह चेन म्हटलं तर त्यातले शब्द येतील. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा एक सेपरेट व्हिडिओ मी याच्यावर दोन नाऊन, दोन वर्ब आणि दोन ऍडजेक्टिव्ह प्रत्येक लेटरचे त्या ठिकाणी तुम्हाला देईल. पण मग सध्या काय करा, आता के पासून सुरू होणार वर्ब म्हणजे ऍक्शन, कृती व्हायला पाहिजे. के म्हणजे काय रे, हा बघ रे, आता किल झालं का? आता इथं शेवटचं अल्फाबेट कोणतं होतं, लेटर कोणतं होतं, के होतं, म्हणून त्याच्यापासून किल हे वर्ब आपण तयार केलं. आता वर्ब सोडून दुसरं काही इथं घ्यायचं नाही. इथं परत यल पा. मग आता यल पासून सुरू होणार कोणतं रे, लव. ओके. त्याच्यानंतर ई पासून सुरू होणार कोणतं रे, ईट. आता टी पासून बघा, जो शेवटचा लेटर येईल त्याच्यापासून पुढचं वर्ब तयार झालं पाहिजे. टी पासून तयार होणार थिंक. अलग लक्षात? म्हणून दोन दोन तयार करून ठेवा. अशा पद्धतीनं हे 4 शब्द त्या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहेत. मग इथं फक्त काय येऊ शकतं रे, इथं फक्त काय येऊ शकतं, वर्ब चेन आहे तर इथं नाऊन चेन येईल, इथं नाऊन दिलं जाईल. ऍडजेक्टिव्ह चेन येईल, इथं ऍडजेक्टिव्ह दिलं जाईल, पण त्याचं शेवटच्या लेटरवरून पुढचे आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचे. लक्षात आलं? ओके. तर अशा पद्धतीनं हे 8 मार्क तुमचे फिक्स होतील. त्याच्यासाठी फक्त 4 प्रकार आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी करायचे आहे. लक्षात आलं? आता पहा, आता राहिलं 2 मार्कासाठी. काय आहे 2 मार्कासाठी? आता चला, बी मध्ये 2 मार्क आहे. आता इथं पहिल्यांदा पहा, आपल्याला जेवढं त्या ठिकाणी फिक्स करायचंय तेवढंच मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. बाकीचं त्या ठिकाणी घ्यायची गरज नाही. फक्त मी तोंडी सांगतो तुम्हाला त्याला काय येईल. आता पहा, आता इथं 2 मार्कासाठी आहे. किती मार्काला आहे? 2 मार्काला. मग 2 मार्कासाठी काय करायचंय रे, फार असं सगळंच करत बसायची गरज नाहीये. फिक्स जर आपल्याला माहिती आहे तर बाकीचे घेऊन देणं नाही. आता पहा, डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क. बर, आता इथं ह्याच्यामध्ये एक आलेला आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. ओके. मग कोणतं फ्रेज इथं दिलेलं आहे रे? इथं दिलेलं आहे टू लुक आफ्टर. आणि याला तुम्हाला काय करतात, ऑर असतं एक बघा, ऑर देतात याला. मग हे फ्रेज दिलेलं असतं, एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं, आणि त्याला ऑर जे दिलेलं असतं ते त्या ठिकाणी ऍड अ मिनिंगफुल क्लॉज. मग एक अर्धा क्लॉज तुम्हाला दिला जातो, अर्धा त्या ठिकाणी बनवायला सांगतात. आणि इथं प्रिफिक्स आणि सफिक्स बनवायचे असतात आणि त्याला ऑर त्या ठिकाणी त्या प्रिफिक्स किंवा सफिक्स पासून मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवायचे असतात. लक्षात आलं का? एकाचं मिनिंगफुल सेंटेन्स बनवा. मग आता आपण पहिल्यांदा काय केलंय, हे निवडलंय, मिनिंगफुल सेंटेन्स कसं बनवायचं हे लक्षात ठेवा. याची ट्रिक त्या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आता तुम्ही जर नाउन प्रोनाउनचा व्हिडिओ पाहिला तर नाउन प्रोनाउन आपल्याला सब्जेक्ट म्हणून घ्यावे लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं एक ध्यान घ्या, इथं काय बनवायला सांगितलंय बघा,
कुठेही जा तुम्ही, ग्रामर शिवाय कुठलंही रायटिंग स्किल वगैरे किंवा ग्रामर जर तुमचं प्रत्येक व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ज्यावेळी त्या ठिकाणी सांगितलं जातं सेंटेन्स बनवा, सेंटेन्स बनवायचं जर असेल तर आपल्याला काय काय पाहिजे असतं रे? सब्जेक्ट पाहिजे असतं, वर्ब पाहिजे असतं आणि ऑब्जेक्ट पाहिजे असतं. थोडस डोकं लावलं की सब्जेक्ट आणि वर्ब आपल्याला याच वाक्यामध्ये इथं मिळून जाणार आहे. आता आपण काय करू बघा, सब्जेक्ट म्हणून आपण काय घेऊ शकतो ते एकदा पहा. आय, वी, यू, दे, ही, सी, इट आणि नाव. बस संपलं सब्जेक्टचे खेळ. काही द्या. मग आपण काय करू, कोणतंही फ्रेज येऊ द्या, आपण एक करता फिक्स ठेवू. लक्षात आलं का? मग कोणता करता घ्यायचा बघा. बघा, मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय, करता घेतला आपण. म्हणजे तुम पुढे आपण ही घ्या, कोणी दे घ्या, कोणी शी घ्या, काही अडचण नाही का? ओके. मग आता हे वाक्य बनवण्याच्या अगोदर इथं आता आलंय टू लुक आफ्टर, पण इथं पहा तुम्हाला किती फ्रेज येऊ शकतात. टू बी अवॉर्डेड विथ या पद्धतीचे एक फ्रेज येऊ शकतं, असं फ्रेज येईल बरं का. त्याच्यानंतर तुम्हाला असं, आता समजा इथं जे आलेलं आहे टू लुक आफ्टर, आलं लक्षात, किंवा अवेअर ऑफ, या 3 टाईपची येतील. म्हणजे इथं काय आलेलं आहे 3 टाईप मध्ये, एकाच्या सुरुवातीला टू बी आलेला आहे बघा बरं का. याचं आता क्लासिफिकेशन आपण कसं करायचं, इथं काय आलेलं आहे रे, टू बी आलेलं आहे, इथं काय आलेलं आहे, टू आलेलं आहे, आणि इथं काय आलेलं आहे, दोघातून कोणतंच नाही आलेलं. म्हणजे एक तर तुम्हाला हे मिनिंगफुल सेंटेन्स बनवताना जे फ्रेज दिलं जाईल ते या 3 टाईपचं असेल. ओके. मग आता हे फ्रेजेस तुम्हाला, मग असं जर आलं तर काय करायचं, नुसतं टू आलं तर काय करायचं, टू बी आलं तर काय करायचं, कोणतं येईल आपल्याला माहित नाही. एकदम सोपा पर्याय. पहिल्यांदा एक लक्षात घ्या. हा बघा, आता हे वाक्य आपण इथंच करू. आपला सब्जेक्ट काय घ्यायचं ठरला, ही. मग वाक्याला एक सब्जेक्ट लागतो, एक वर्ब लागतं आणि एक ऑब्जेक्ट लागतं. मग आपण काय करणार आहे, आपलं एक काम आपण करून घेऊ. आपण या तिन्ही वाक्याला काय करू रे, मग कोणतं येईल तसं करा. पहिलं तुम्हाला या ठिकाणी तिन्ही वाक्याला सब्जेक्ट घेणं गरजेचं आहे, आणि म्हणून मग आपण इथं प्रत्येक कोणतंही वाक्य, अब हे सब्जेक्ट झाला, हे सब्जेक्ट झाला, हे सब्जेक्ट झाला. लक्षात आलं? मग आता तुम्हाला मी सांगणार आहे टू बी आल्यानंतर काय करायचं, नुसतं टू आल्यानंतर काय करायचं, आणि हे वरचे दोन्ही नाही आल्यानंतर काय करायचं. लक्षात आलंय का बघा. मग इथं टू बी जर आलं तर टू बी काढून फक्त आपण करता ही घेतलेलं आहे, त्याच्यामुळे वेळ घ्यायची गरज नाही, फक्त वॉज घ्या. लक्षात आलं का बघा. मग आता हे वाक्य कसं झालं, आपल्याला वर्ब तयार करायचं. आपण सब्जेक्ट मनाने घेतला, यापासून आपल्याला आता वर्ब तयार करायचं. मग टू बी आलेलं वाक्य, समजा इथं जर टू बी आलं असतं तर तुम्ही सब्जेक्ट ही घेतला असता आणि फक्त टू बी काढून इथं काय लावायचं रे, काय लावायचं, वॉज. आता मला सांगा काय राहिलं आपलं ऑब्जेक्ट. हा बघ, सब्जेक्ट झाला, आता हे झालं वॉज अवॉर्डेड विथ, हे काय झालं, वर्ब. मग बघा आता, ही वॉज अवॉर्डेड विथ, लक्षात घ्या, ही वॉज अवॉर्डेड विथ. मग पुढं ऑब्जेक्ट, इथं फक्त काय, कशानं, असे प्रश्न वेगवेगळे WH वर्ड विचारले की जे उत्तर येईल ते तुमचं काय झालं रे, ऑब्जेक्ट. आणि मग ते ऑब्जेक्ट तुम्ही ही वॉज अवॉर्डेड विथ अ ट्रॉफी इन द प्रोग्राम, असं मनानं वाक्य तुम्ही वाढवू शकता, किंवा एवढं ठेवलं तरी काही अडचण नाही. लक्षात आलं. मग टू बी जर या ठिकाणी आलं आणि त्याचं जर वाक्य बनवायला सांगितलं तर सब्जेक्ट ही घ्या, टू बी काढून वॉज घ्या, आणि ऑब्जेक्ट त्या ठिकाणी क्रियापदाला काय, कोठे, कसं, किती, कोणी, केव्हा, का, असे वेगवेगळे प्रश्न विचारून तुमचं ऑब्जेक्ट त्या ठिकाणी मिळेल. समजलं. आता इथं काय आलं रे, इथं काय आलं, टू लुक आलं, टू आलं. मग टू आल्यानंतर काय करायचं, टूला कट करायचं. काय करायचं, टूला कट करून टाकायचं, आणि त्याच्या पुढचं जे V1 आहे त्याचं फक्त काय करायचं रे, V2 करायचं. आता बघा, इथं टू काढलं आणि करायचं V2 झालं. मग आपलं वर्ब काय झालं, लुक्ड आफ्टर. लक्षात येतंय का. म्हणजे टू बी आलं तर टू बी काढून वॉज घ्या, टू आलं तर टू कट करून पुढच्या क्रियापदाचं V2 करा. मग लुकचं V2 म्हणजे दुसरं रूप काय झालं, लुक्ड. मग ही लुक्ड आफ्टर, त्यानं काळजी घेतली, कोणाची,
अरे कोणाचं नाव लिहिणार आहो? हिज गर्लफ्रेंड म्हणा, हिज पॅरेंट्स म्हणा, हिज मदर म्हणा, हिज फादर म्हणा, आणि एखादी स्पेलिंग नाही आली तर पुढचं नाव चेंज करा ना. ही लुक्ड आफ्टर हिज मदर इन हर इलनेस. लक्षात आलं? पुढे वाक्य वाढू शकता, नाही वाढलं तरी तुमचं ऑब्जेक्ट, तुमचं वाक्य क्लिअर. लक्षात आलं? आणि जर टू बी किंवा टू दोन्ही नसतील, तिसरा टाईप आपला, तर तिथं फक्त काय करायचं? वॉज घ्यायचं. ओके. मग ते जे फ्रेज आलेलं आहे त्याच्या आधी ओके. मग ही वॉज अवेअर ऑफ, मग त्याला कशाची जाणीव होती? ही वॉज अवेअर ऑफ हिज ड्युटी. हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. लक्षात आलं? मग आता पहा, एकदम सोपं आहे. सेंटेन्स बनवायला सांगितलं तर पहिलं तुमचं फ्रेज कसं आहे ते पहा. तुमचं फ्रेज टू बी आहे का? त्यात सुरुवातीला टू बी असेल तर असं करा. सब्जेक्ट आपला फिक्स झालेला आहे. सब्जेक्ट मध्ये कोणाला काही अडचण आहे का? नाही. मग सब्जेक्ट आपण प्रत्येक वेळी ही घेऊ. सब्जेक्टचा विषय मिटला. टू बी जर आलं तर त्याचं फक्त वॉज करा. टू आलं तर टू काढून पुढच्या याचं व्ही टू करा. आणि जर दोन्ही नाही आले, टू नाही टू बी नाही याच्या पुढं, तिथं फक्त वॉज घ्या आणि ऑब्जेक्ट घेताना क्रियापदाला प्रश्न विचारून तुमचं ऑब्जेक्ट त्या ठिकाणी मिळून जाईल. राहिला आता शेवटचा प्रकार. ओके. मग याचा प्रश्न मिटला. याला जे ऑर आहे त्याचा काही विचार करायचा नाही. आता इथं पहा, ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स. लक्षात घ्या. मग हे जे दोन शब्द दिलेत अर्ध्या अर्ध्या मार्काला, इथं तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स आहे. मग सफिक्स किंवा प्रिफिक्स याचा अर्थ काय? आता कोणते दोन शब्द दिलेत रे? हा बाकी इथं काय दिलंय रे तुम्हाला? करेज. आणि दुसरं काय दिलं रे? वंडर. आता एक ध्यानात ठेवायचं, पहिली गोष्ट, बऱ्याच जणांना प्रिफिक्स कशाला म्हणायचं आणि सफिक्स कशाला म्हणायचं ते माहित नाहीये. लक्षात आलं? मग आता काय असतं बघा, आता मी जर म्हटलं बघा, मी इथं हॅपी हा शब्द दिला, मग या हॅपी या शब्दाला इकडनं जर जोडलं, पुढून जर लावलं तर त्याला प्रिफिक्स म्हणायचं. मग एकच ध्यानात ठेवा. आणि मागून जर लावलं, पाठीमागून, त्या शब्दाच्या मागून, इथं एल वाय लावलं, काय झालं रे? सफिक्स. मग हे ध्यानात ठेवा, प्रिफिक्स म्हणजे पुढून आणि सफिक्स म्हणजे पाठीमागून. प्रत्यय. लक्षात येते? मग प्रत्यय लावायचा आहे, पण पुढून लावायचा आहे का मागून लावायचा आहे हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता जो तुम्हाला आठवण, जो करता येईल तो, असं काही नाहीये की प्रिफिक्सच करा किंवा सफिक्स करा. आता इथं करेज आहे, करेजला फक्त आपण ओ यू एस लावू. काय झालं रे त्याचं? करेजियस. वंडरचं काय झालं रे? वंडरफुल. म्हणजे आहे त्या शब्दाला फक्त सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून त्या ठिकाणी नवीन शब्द तयार करायचा आहे. आलं लक्षात? मग बघा आता की लँग्वेज स्टडी मध्ये पहिल्या याच्यात आपण 4 प्रकार पाहिले, त्याचे 8 मार्क तुम्हाला फिक्स पडतील आणि याचे 2 मार्क त्या ठिकाणी फिक्स पडतील. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी निश्चितपणाने आपण या चॅनलवर या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तरच लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही त्या ठिकाणी म्हणजे आणि चॅनल व्यवस्थित पहा. धन्यवाद. बाय.